नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। जगभरातील आर्थिक, राजकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या घडामोडींचा थेट परिणाम आपल्या खिशावर, आपल्या गुंतवणुकीवर आणि देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे। एका बाजूला भारत जगातील मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे, तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात अमेरिकेतील टेक कंपन्या विक्रमी कमाई करत नवीन इतिहास रचताना दिसत आहे। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशाच्या दौऱ्यामुळे भारताला नेमका किती फायदा होणार, एनव्हिडियाने एआयच्या जोरावर कसा कमाईचा विक्रम केला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे तेल बाजारात एवढी मोठी घसरण का झाली, सोनं आणि चांदी यांचे दर का कमी झाले आणि भारतीय शेअर बाजारात अचानक आलेल्या घसरणीमागे नेमकं कारण कोणतं। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि सकारात्मक बातमीपासून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या 5 देशांच्या दौऱ्यामुळे भारताला मोठा आर्थिक फायदा हा होणार आहे। या महत्त्वपूर्ण दौऱ्यात भारताला तब्बल 3.5 लाख कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मे ते 20 मे दरम्यान संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा दौरा केला। या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतात अधिकाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वाढवणे आणि जागतिक स्तरावर भारताची आर्थिक ताकद अधिक मजबूत करणे हा होता। या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी जगातील 50हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली। या कंपन्यांची एकत्रित बाजार मूल्य जवळपास $3 ट्रिलियन आसपास असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे या बैठकीचं महत्त्व खूप मोठे मानलं जातं। विशेष म्हणजे अनेक बहुराष्ट्र कंपन्यांनी भारतात आपला व्यवसाय वाढवण्याची स्पष्ट तयारी दर्शवली। भारतातील मोठी ग्राहक संख्या, वाढणारा मध्यम वर्ग, वेगाने डिजिटल होणारी अर्थव्यवस्था आणि स्थिर सरकार यामुळे जागतिक कंपन्या भारताकडे आकर्षित होताना दिसत आहे। सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा, संरक्षण प्रणाली, लॉजिस्टिक, डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक वाहनं, पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला नवीन उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे। संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात जवळपास $5 अब्ज म्हणजे 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे। यामध्ये बंदरे, लॉजिस्टिक, ऊर्जा आणि शहरी विकास या प्रकल्पांचा समावेश असू शकतो। याशिवाय युरोपमधील अनेक कंपन्यांनी भारतात संशोधन केंद्र, उत्पादन युनिट्स आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवण्याची इच्छा व्यक्त केली। सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या दौऱ्यात चर्चा झालेल्या गुंतवणूक प्रस्तावाची एकूण किंमत जवळपास $40 अब्ज इतकी आहे। यामुळे आगामी काही वर्षात भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग विस्तार आणि रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे इटलीसोबत भारताचे संबंध आता स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पर्यंत पोहोचले आहेत। यामुळे संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अधिक सहकार्य वाढणार आहे। नॉर्डिक देशांसोबत हवामान बदल, ग्रीन टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटी आणि ऊर्जा क्षेत्रात भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे। तज्ज्ञांच्या मते जर या गुंतवणूक प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळू शकते। लाखो नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात। तसेच उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास मेक इन इंडिया या मोहिमेला देखील मोठा फायदा होऊ शकतो। जागतिक स्तरावर चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न अनेक देश करत आहे। यामुळे पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून भारताकडे मोठ्या आशेने पाहिलं जात आहे। या पार्श्वभूमीवर आता भारत केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक उत्पादन आणि गुंतवणुकीचं केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसू लागलं आहे। आणि आता अर्थव्यवस्थेनंतर वळूया तंत्रज्ञान क्षेत्रातील एका अशा कंपनीकडे जी सध्या जगातील एआय क्रांतीचं नेतृत्व करत आहे। अमेरिकेतील प्रसिद्ध एआय चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाने पुन्हा एकदा विक्रमी आर्थिक निकाल सादर करत संपूर्ण टेक उद्योगात खळबळ उडवली। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या वाढत्या वापरामुळे कंपनीचे कमाईचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत। कंपनीने आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत तब्बल $81.6 अब्ज महसूल आणि $58.3 अब्ज निव्वळ नफा नोंदवला आहे। हे आकडे केवळ प्रचंडच नाहीत तर तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या जगाचे संकेत देखील देत आहेत। एनव्हिडियाच्या महसुलात वर्षभराच्या तुलनेत सुमारे 85% वाढ झाली आहे,
तर निव्वळ नफ्यात तब्बल 211% झेप दिसून येते. विशेष म्हणजे कंपनीचा डेटा सेंटर व्यवसायातून देखील 75 अब्ज डॉलरहून अधिक महसूल हा जमा झाला आहे. यावरून जगभरात AI आधारित सर्व्हर, क्लाउड कम्प्युटिंग आणि मशीन लर्निंगची मागणी किती वेगाने वाढत आहे याची कल्पना ही येते. आज जगातील जवळपास सर्वच मोठ्या कंपन्या तंत्रज्ञान AI मध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. ChatGPT सारखी जनरेटिव्ह AI मॉडेल्स, क्लाउड सेवा, रोबोटिक्स आणि स्मार्ट सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी NVIDIAच्या चिप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर हा होतो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी सांगितले की भविष्यात जगभरात AI फॅक्टरीज उभ्या राहतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संगणकीय क्षमता ही नवीन औद्योगिक क्रांती ठरेल. त्यांच्या मते आगामी काळात AI उद्योगात $1 ट्रिलियन गुंतवणूक होऊ शकते. NVIDIAने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा देखील केली आहे. कंपनीने $80 अब्ज अतिरिक्त शेअर बायबॅकला मंजुरी दिली आहे. म्हणजेच कंपनी स्वतःचे शेअर्स पुन्हा खरेदी करणार आहे. यामुळे शेअर बाजारातील कंपनीवरील विश्वास अधिक वाढणार आहे. तसेच तिमाहीत लाभांशात देखील वाढ करण्यात आली आहे. यामुळे भागधारकांना देखील मोठा फायदा हा होणार आहे. आगामी तिमाहीत कंपनीने $91 अब्ज महसुलाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज वॉल स्ट्रीट अपेक्षेपेक्षाही जास्त आहे. तथापि कंपनीसमोर काही मोठी आव्हाने देखील आहेत. अमेरिकेने चीनवर घातलेल्या निर्यात निर्बंधामुळे NVIDIAच्या काही प्रगत चिप्स विक्री प्रभावित होते. तर दुसरीकडे AMD, इंटेल, गुगल आणि Amazon सारख्या कंपन्या देखील स्वतःच्या AI चिप्स विकसित करत आहेत. यामुळे भविष्यात स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तरी सध्याच्या घडीला AI चिप्स बाजारात NVIDIAचे वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कंपनीची बाजारातील किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली असून जगातील सर्वात मौल्यवान कंपनीपैकी ती एक बनली आहे. AI जगभरातील उद्योग, रोजगार आणि तंत्रज्ञानाचा चेहरा-मोहरा बदलत असताना त्या बदलाचा सर्वात मोठा फायदा घेणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील NVIDIAचे अग्रस्थानी असल्याचं या निकालातून स्पष्ट होतं. आता टेक जगातील या प्रचंड कमाईनंतर वळूया अशा एका घडामोडीकडे ज्याचा थेट संबंध आपल्या खिशाशी आहे, म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीशी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या विधानानंतर जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती तब्बल 5% घसरल्या आहेत. मध्य पूर्वेतील तणावामुळे मागील काही दिवसांपासून तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. होर्मुझ समुद्रधुनीतून जगातील जवळपास 20% कच्चे तेल हे पुरवले जाते. यामुळे या मार्गात कोणताही अडचण किंवा अडथळा निर्माण झाला तर त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होतो. मात्र ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिल्यानंतर बाजारातील वातावरण अचानक बदलले. ब्रेंट क्रूडची किंमत ही सुमारे 5.6% घसरून $105 प्रति बॅरलच्या आसपास आली. तर WTI क्रूड हे $98 खाली पोहोचलं. या घसरणीचा सर्वात मोठा फायदा भारतासारख्या आयात आधारित देशांना होऊ शकतो. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल हे परदेशातून आयात करतो. यामुळे जागतिक बाजारात तेल स्वस्त झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता ही वाढते. तेलाचे दर कमी झाल्यास वाहतूक खर्च कमी होतो, उद्योगांचा खर्च कमी होतो आणि महागाईवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते. विशेषतः विमान कंपन्या, वाहतूक क्षेत्र आणि उत्पादन उद्योगांना याचा सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे तेल दर घसरल्यानंतर जागतिक शेअर बाजारामध्ये देखील सकारात्मक वातावरण दिसून आले. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिका इराण चर्चा यशस्वी झाली तर आगामी काळात तेलाचे दर आणखी खाली येऊ शकतात. मात्र मध्य पूर्वेतील परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याने बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. आता कच्च्या तेलानंतर बोलूया त्या 2 गोष्टींबद्दल ज्या भारतीयांच्या भावना आणि गुंतवणुकीशी थेट जोडलेल्या आहेत. तेच म्हणजे सोनं आणि चांदी. देशातील सराफा बाजारात आज सोनं आणि चांदी यांच्या दरात घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या चढ उतारानंतर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात खरेदीची उत्सुकता वाढली. 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी सुमारे 1.60 लाख रुपयांच्या खाली घसरला. तर 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं यांच्या दरांमध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 1300 ते 2300 रुपयांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा चांदीकडे आकर्षित होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने अमेरिकन बॉन्ड यील्ड वाढल्याने सोन्याच्या दरावर दबाव हा निर्माण झाला. याचबरोबर अमेरिका इराण चर्चेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी काहीशी कमी झाली. MCX बाजारात देखील सोनं आणि चांदी यांच्या व्यवहारात मोठी अस्थिरता कायम आहे. काही वेळेस सोन्याचे दर वाढताना दिसले, मात्र नंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति ग्राम
हा 15,700 रुपयांच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 14,300च्या आसपास आहे. चांदीचा दर हा प्रति किलो जवळपास 2,80,000 रुपयांच्या आसपास आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र तज्ज्ञ गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देतात, कारण आगामी काळात अमेरिकेचे व्याजदर धोरणाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर पाहायला मिळू शकतो. आणि आता शेवटी वळूया भारतीय शेअर बाजाराकडे, जिथे आज मोठ्या चढ उताराचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात दमदार सुरुवात झाली. BSE सेन्सेक्स तब्बल 550 अंकांनी वधारला, तर निफ्टी 50 देखील 23,800च्या पुढे गेला. मात्र दुपारनंतर बाजारातील तेजी अचानक कमी झाली आणि सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला. निफ्टी 50 देखील 23,600च्या खाली आला. जागतिक आर्थिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकन बॉन्ड यील्ड आणि रुपयातील दबाव यामुळे गुंतवणूकदार सावध झाल्याचं दिसून आलं. सकाळी अमेरिका-इराण चर्चेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने जागतिक बाजारात तेजी होती. यामुळे भारतीय बाजाराला देखील आधार मिळाला. रिअॅलिटी, सिमेंट, मेटल, PSU बँकिंग या क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी पाहायला मिळाली. HCL टेक, BEL आणि काही बँकिंग शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र IT आणि वित्तीय क्षेत्रातील काही मोठ्या शेअर्सवर दबाव हा कायम राहिल्याने बाजारातील वाढ मर्यादित राहिली. ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सुमारे 4% घसरण पाहायला मिळाली. महसुलावरील दबाव आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. दुसरीकडे अपोलो हॉस्पिटल आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. रुपयावरील दबाव ही बाजारातील चिंतेची बाब ठरत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये कमजोरी दिसत असल्याने परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात जागतिक घडामोडी, तेलांच्या किमती आणि अमेरिकन व्याजदरांच्या भारतीय बाजारावर होणारा परिणाम हे पाहायला मिळू शकतात. यामुळे अल्पकालीन चढ उतार कायम राहण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून निवडक आणि मजबूत कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तर मित्रांनो, आजच्या विशेष बुलेटिनमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. जगभरातील प्रत्येक मोठी आर्थिक राजकीय घटना आता थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करताना दिसते. एका बाजूला भारत जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत असताना दुसऱ्या बाजूला AI तंत्रज्ञानामुळे क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. तर तेल, सोनं, डॉलर आणि शेअर बाजारातील चढ उतार हे सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करत आहे. आगामी काळात जागतिक आर्थिक अर्थव्यवस्था आणखी वेगाने बदलणार आहे आणि त्या बदलांमागे भारताची भूमिका अधिक मजबूत होताना दिसत आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.